सगळे प्रसादाला बसतात येते लहान मुलं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मस्तपैकी आंघोळ करून फ्रेश होऊन मी मंदिरावर आलो या. सगळ्यांची गडबड चालली. आज आमच्या इथला भंडारा आहे त्याच्यामुळे सगळ्यांची गडबड चालली या. सगळा भंडाऱ्याचा बाजार बिजार सगळा आणलाय. लहान लहान पोरं मोठी माणसं सगळे आसपासचे गोळा झाले त्या मंदिरावरती. भंडारा आहे त्याच्यामुळं. मी आणि नाना आम्ही बादल्या घेऊन वांगे आणा निघालो आमच्या रानातली भाजी करायला. माझ्या बादलीत काय आहे ते आणि नानांच्या बादलीत काय वांगे आहे ते. एवढी गावल्यात येते आम्हाला वांगे. आम्ही वांगे तोडून घरी निघालोय. आम्हाला 4-5 किलो वांगी गावली. आता कमी पडली तर मग गावात नाना टाकतेली म्हणून मागे. अरे कोणतं काढे कोणतं दिसल लाग नाही लागा. नीट लावून घे. नीट लाव. नीट लाव. आमच्या इथं प्रसाद बनवायचा चाललाय. आज आमच्या महादेवाचा भंडारा आहे त्याच्यामुळे इथं प्रसाद बनवतोय. आमच्या इथले सगळे बसतेवले ग्रामस्थ गोळा झाले ते इथं. दमनवर दमनवर तुमचं काय चाललंय या वाला सोलताय वय सोला पटापट सोला. व्यवस्थित आळ घाला व्यवस्थित आळ घाला. पेटवा चांगलं. एकदम जोरात आमचं नियोजन चालू आहे भंडाऱ्याचं. झेंडा लावला तर इथं लाईटिंग लावली साऊंड लावलं तर इथं व्यवस्थितपणे आमचं सगळं नियोजन चालू आहे. बटाटा चिरायला आलोय मी आणि रवींद्र दादा काना उरकून घ्यायला. बटाटा चिरून झाला या. टोमॅटो चिरा घेतलाय आम्ही. संगतवाने खोबरं चिरते त्याच्या आणते हे काय वाजलं या येल थोडं भाजला त्याचा नाही तर शिरा रवा भाजते त्या. चाललंय सगळ्यांचं प्रत्येकाचं गडबड. चिरा कना करा वांगी वांगी त्यांना हे चिरा येते का चाकून. लापशी चालले बनवायचे. आचार्य आमच्या वस्तीला आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आम्हाला बनवायचं काय. शिजाय टाकतात येते आता. मस्त भाजून झाली आहे लापशी. बेदाव दे शेंगदाणा 1 किलो आणि कलर आण खायचा. मित्रांनो मी घरी आलो जेवायला. सकाळ धरणं जे अजून चहा बी नाही पिलं जेवण बी नाही केलं त्यामुळे खूप भूक लागल्यासारखं झालं या. त्याच्यामुळे घरी आलो जेवण करायला. आज जेवणाला मस्तपैकी गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी आहे. एकदम मस्त जेवण झालं. थोडीशी भाजी तिखट होती. किती उंच आबांना झेंडा फडकावलाय सकाळच्या पारी पटांगणात. मंदिरावर निघालो मी. जाता जाता मला कडीपत्ता आणायला सांगितला. मी कडीपत्ता घ्यायला निघालोय रानात. तिथं झाड आहे कडीपत्त्याचं मोठं. तिथं निघालोय. कडीपत्ता किती लागायचा काय माहीत त्याच्यामुळे मी एवढा घेतलाय. इथं भाजीचं सगळं सामान आणून ठेवलं या. लापशी कशी झाली या एकदम क्वालिटी दिसते या. वास बी एकदम मस्त दिसते. दाखवून ठेवायची या. अरे भातात चाललंय काम तिथं चाललंय भाजीचं. भाताचं नियोजन चाललंय बाबा. भाताचं चाललंय. आता पाणी आमटी गरम पाणी आहे. सगळे येते तिथं आमटी बनवायला चाललंय. तुमच्यातला उपास कोणाचा आहे कोणाचा आहे नंदू आता तुमचा उपास आहे वय हां. सगळ्यांचा आपली बेळ पार्टी. सकाळी धरणं काय जेवलं पोरं सगळे इथं काम करू लागतात इथे त्याच्यामुळे बेळ खात बसतात तिथे निवांत. मी मगाशीच जेवून आलो. तांदूळ हे काय आहे बडे आहे.
भात बी बनवून असा झाला. व्हायचं, फक्त 5 मिनिटं सोडा हवेला, सुटसुटीत मस्त. आम्ही सांगितलं तर ऐकलं नाही. चहा घेऊन आलाय. नाही हा जाऊन दे ठेव खाली. आता हे जाईल आतमध्ये जाईल. सगळे पोरं दमले तिथे काम करून. आचार्य बी दमल्यात इथं, त्याच्यामुळं चहाचं नियोजन केलंय. चहा पितात तिथे सगळ्या. दुपारच्या 2 वाजत ना, त्याच्यामुळे कटायला तिथे, त्याच्यामुळे चहा करून आणायला सांगितलेला. सगळे एका गोळा झालते. सगळ्यांची नुसती मिठी लागली या. भाजी बनवतात इथे. अरे माझ्याकडे चांगला खिचाय, माझ्याकडे टाका हे. टाक काय ठेवू नका, सगळं टाका टाका काय असं टाका सगळं. मस्त कटबी ठेवून द्या, तरी झणझणी झाली पाहिजे भाजी. सांगाय नको भाजी बी झाली बनवून, मस्तपैकी तरी आले. खाली इथं आलो. एकदम क्वालिटी दिसते. खाली राहिलं काय सांगता ना. तुला म्हणलं सकाळ टाइम तू मित्रांनो, मंदिरावर तर सगळं काम झालं, प्रसादही बनवून झाला. त्याच्यामुळे मी खाली आलतो, थोडं कंटाळ्यासारखं झालं. त्याच्यामुळे मी आता फ्रेश झालो. गुरांचंही सगळं काम झालं. फ्रेश झाल्यावर बरं वाटायला लागलं. आता वरती फक्त मोठीच माणसाला देते, लहान मुलं सगळे खाली आले ते. पोरांनो काय काय त्या देते सगळे पोरं. तू का बसलाय बाहेर निघला होय. सगळं काम झालं, त्याच्यामुळे पोरं बी कटायला तिथे, त्याच्यामुळे आपलं निवांत तिकडे खेळायला आलते. इकडे एक टीम हाया आणि इकडे एक टीम हाया. सोन्याला एंट्री करत. आपलं इथं बसून कोचचं काम करतो, थोडं यांना सांगतो या वरतून. आकाश एंट्री करायला गेलाय. आकाशने एंट्री केली आतमध्ये. आकाशला माती चारली. आमची सगळी टीम झाली, निवांत खेळून मस्तपैकी खूप मजा आली खेळायला. आता सगळे आम्ही तर मंदिरावर निघालोय. कितीला जाते तू? कुठे शाळेला जातो? नाळे वस्तू. चल मंदिरावर. आता काय कबड्डी खेळून जमला नाही वय मग. सगळा प्रसाद चालताय, त्याच्यामुळे हे बी निवांत थांबले ते इथे, गप्पा मारत आपले तपले ते. गाडी हिंगण रंगवली, माझ्याकडे काय पैसे गाडी ठेवा तुम्हाला. पेट्रोल मारायचे 200 रुपये गेले. मला गुलाल, बुक्का, हळद, कुंकू हे सगळं काकाने मला या ताटात काढा सांगितलंय, त्याच्यामुळे मी काढतोय. हे काय काढायचं काका अजून? हो हे काढलंय तांदूळ मी तुझं, अजून काय काढायचंय बोला की. पूजा चालली आहे शंभू महादेवाची. आमच्या इथं दरवेळेस नव्या नवरदेव वधूला नववधूला इथं पूजेला बसायचा मान दिला जातो. दरवेळेस नव्या जोडप्यांना. गोविंदाय नमः. ओम केशवाय नमः. माधवाय नमः. नारायणाय नमः. गोविंदाय नमः. विष्णुवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. सगळ्यांना घ्या रे आरती. वारा सुटलंय त्याच्यामुळं झालं. शिंदे प्रसाद दाखवताय वय देवाला. निवद दाखवताय देवाला. घ्या दाखवून. लाईट लावायची, लाईटिंग
5:30 वाजले त्यातून आम्ही आता निवड दाखवतोय. सगळे प्रसादाला बसतात येते लहान मुलं. मी बी यांच्या जेवायला बसतो. सगळे बसतात येते जेवायला म्हणजे परत त्या दुसऱ्या पोरांना वाढायला मिळेल जेवायला. काय पाहतोय सगळ्यांना बघा. सगळ्या कार्यकर्त्यांची पंगत बसली राहिलेल्या सगळ्या वाढपी लोकांची मीटिंग बसली. तर सगळं मेंबर गोळा झालतं या. सगळं आता आमचा भंडारा व्यवस्थितपणे पार पडला. सगळा टोटलचा हिशोब चाललाय किती खर्च झाला काय झाला आहे सगळ्याचा एकत्र बसून. मित्रांनो माझा आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.